मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाचा पोलिसांवरती आता गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता। हत्येनंतर पोलिसांनी अँब्युलन्स केज ऐवजी कळंबकडे नेली होती असा आरोप आता ग्रामस्थांनी केलाय। कळंबमध्ये एका महिलेच्या घरी मृतदेह नेण्यात येणार होता असला कट देखील रचला गेल्याची माहिती आता ग्रामस्थांकडून मिळतेय। तसंच पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला असं देखील ग्रामस्थ म्हणतात। म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला। जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसतं। त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज। वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत। त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेलेच नसते। आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे। त्यांनी ती कळंबकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण, कारण की आधीचे असे गुन्हे बॉडीला पैसे नव्हते त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं। काय वळण देणार? त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे। कळंबला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं। त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई ह्यांनी तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं। बरोबर, असा पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता पण तो अनसक्सेसफुल झाला। तो आणि या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींसोबत बातचीत करण्यासाठी स्वतः धनंजय देशमुख सध्या सोबत आहेत। मी थेट गोविंदकडे जातोय। गोविंद, सिद्धेश, आपण बघतोय की सुप्रिया सुळे ज्यावेळी मसाजोगमध्ये पोहोचल्या आणि त्या पोहोचल्यानंतरची अशी गंभीर स्वरूपाची तक्रार म्हणूया आपण त्याला, की गावकरी खरं तर सांगत होते की त्या दिवशी काय घडलं, कारण सुप्रिया सुळे पहिल्यांदाच मसाजोगमध्ये आल्या होत्या आणि पहिल्यांदाच आलेल्या सुप्रिया सुळेला पहिल्यापासून काय घडलं नेमकं संतोष देशमुख यांच्या संदर्भात हे सांगितलं जात होतं। त्यावेळेस हा किस्सा आपण बघतो की संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, अपहरणानंतर त्यांचं खून झाला आणि खून झाल्यानंतर त्यांची बॉडी ज्या ॲम्ब्युलन्समध्ये केज शहरामध्ये आणली जात होती, केज शहरामध्ये आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथून दोन रस्ते फुटतात। एक दवाखान्याच्या दिशेने सरळ एक रस्ता जातो जो अंबाजोगाईच्या दिशेने जातो आणि दुसरा रस्ता जो होता तो कळंबच्या दिशेने जात होता। तर ती कळंबच्या दिशेने ॲम्ब्युलन्स का वळवली गेली असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे। एवढंच नाही तर पोलिसांचा हा बनाव तयार करण्याचा प्रयत्न होता असा आरोप सुद्धा गावकऱ्यांनी केला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। मला सांगा धनंजय, काय नेमकं घडलं होतं? म्हणजे ज्यावेळी संतोष देशमुख यांचा मर्डर झाला त्यानंतर ज्या ॲम्ब्युलन्समधून खरं तर ती मृतदेह न्यायचा होता त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं? आता मी तर त्यावेळेस पोलीस स्टेशन केसमध्ये होतो। हे जे काही झालेले प्रकार आहेत ते आम्हाला त्या दिवशी लास्टचा ज्यावेळेस फोन आला मला की संतोष अण्णाला गाडीत घेतलं आहे आणि गाडी पुढं गेली असं मला माझ्या लोकांकडून कळलं। पण त्यावेळेस अण्णांना लागलेलं आहे, कुठंतरी हॉस्पिटलला न्यायचं आहे असं मला ते सांगत होते। परंतु ही माहिती कसं काय तुमच्यापर्यंत पोहोचली नाही ह्याचं मला नवल आश्चर्य वाटायला लागले, कारण का इथं सर्रास ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगत होतो त्यांनी ही गोष्टच कुणाला कळू नाही दिली, कारण त्याच्यानंतर अधिकारी बदलले गेले म्हणून ही गोष्ट तिथं थांबली। आणि हा खूप मोठा प्रकार असल्यामुळं काय नेमकं काय घडलं? जी गाडी आहे ती कळंबच्या दिशेने निघाली, मग त्याच्या मागे ज्या मसाजोगमधल्या ज्या काही गाड्या होत्या त्या गाडी मागे चालल्या की कळंबच्या दिशेने माझ्या भावाला का घेऊन चाललेत, कारण मग केज पोलीस स्टेशन आहे, केजला उपजिल्हा रुग्णालय आहे, मग इकडं का घेऊन चाललेत? तर दुसरं कोणी मला सांगितलं असतं तर मला गैरविश्वास वाटला असता। पण जे माझ्यासोबतची लोक आहेत, जे काही माझ्यासोबत घरात जे लोक राहतात त्या लोकांनी हा किस्सा इथंच सांगितला होता। असं कसं काय फ्लॅश झालं नाही त्यावेळेस, कसं काय समोर आला नाही मला काही माहीत नाही त्याचं, कारण तुमचा बनाव काय होता म्हणजे कळमला? हा, तो सुरेश अण्णा धस यांनी ज्यावेळेस सभागृहात मांडलं होतं ते नीट आठवा तुम्ही त्यांचं भाषण। एक महिला तयार ठेवण्यात आली होती, एक महिला, म्हणजे हे सगळं प्री प्लॅनिंग। हे एखाद्या कर्तृत्ववान माणसाला, चांगल्या माणसाला, होतकरू माणसाला, समाजातल्या गरीब वंचित घटकाला ह्यांचं हे करत काय होते माहिती आहे का? माणसांना हे मारायचे, हातपाय मोडायचे, रक्तबंबाळ करायचे आणि एका महिलेला काहीतरी पैसे ठरलेले असायचे त्या तिथं नेऊन टाकायचे आणि ती महिला असा जॉब द्यायची की मला ह्यांनी छेडछाड केली आहे, माझ्या घरी कसं काय आला, माझा दरवाजा लावून घेतला आणि त्यातून विनयभंगाचा गुन्हा तीच महिला त्यांच्यावर करणार आणि ह्याला हॉस्पिटल नेऊन ह्यांनी हॉस्पिटल बघायचं का परत केस आहे तिच्याकडे बघायचं
असे खूप मोठ्या प्रमाणात ह्यांचे प्रकार चालायचे. म्हणून कुठं केस दर्ज होत नव्हती, ना कोणी त्याची दखल घेत होती. उलटं समाजातून त्या माणसाला उठण्याची वेळ यायची. तो व्यक्ती समाजाला कधीही तोंड दाखवू शकत नव्हता. अशा खूप घटना आहेत. पण योगायोगानं आमच्या गाड्या सगळ्या महाग्या असल्यामुळं ती घटना त्या दिवशी घडायची टळली. नाहीतर हे विषय खूप पुढच्या चुकीच्या दृष्टिकोनातून कुटुंबासाठी आम्हाला खूप अडचणी आल्या असत्या. पण या संदर्भात तुम्ही जेव्हा तक्रार केली होती पोलिसांकडे अथवा तपास अधिकाऱ्याकडे, त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं आणि त्याच्यात पुढे तपासात त्याचं काय झालं? तपासात ह्याचं काहीच झालं नाही ना. म्हणून आम्ही जे पहिले 8 दिवस म्हणतोय, पहिल्या 8 दिवसाचा तपास म्हणतोय, त्याचं कामच ते आहे ना. आमची तळतळच ती आहे ना की पहिल्या 8 दिवसातला तपास. मग ते DYSP असतील, PI असतील किंवा सगळी यंत्रणा असेल, यांनी काय केलं? यांना 100% माहीत होतं चिंचोलीच्या टावरखाली हे सगळे लोकेशन आहे त्या आरोपींचे, तरी देखील त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. आमचे 100, 200, 500 लोक, तिकडच्या गावातले लोक, इकडच्या गावातले लोक पटकन 10-20 मिनिटात गेले असते. ह्यांनी असं एकही सांगितलं नाही. ह्यांनी उलट समाजाची दिशाभूल केली. ऑपोजिट साईडला आहेत असं सांगितलं. रस्त्याच्या पलीकडच्या दिशेला गावकरी शोधत राहिले, हे मात्र इकडे होते. पण मला शेवटचा थोडक्यात सांगा की या संदर्भात परत आता तुम्ही ही चौकशी करण्याची मागणी करणार आहात का? कारण इतर चौकशीमध्ये बरेच मुद्दे आले होते. या संदर्भात कोण चौकशी करणार? कारण हा तपास परत एकदा SIT आणि CID करणार आहे का स्थानिक पोलीस हे चौकशी करू शकतात? नाही, ह्याच्यामध्ये जे आता नवीन अधिकारी येणार आहेत, कुमावत साहेबांची मागणी केलेली आहे, काही अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. रिइन्व्हेस्टिगेशनचा कुटुंबातर्फे आम्ही एक अर्ज देणार आहोत आणि त्याची अंमलबजावणी करायला सांगणार आहोत. तर आपण ऐकतो की धनंजय देशमुख यांनी जे गोष्ट सांगतायत, खरं तर यापूर्वी सुद्धा सुरेश धस यांनी सभागृहामध्ये जे भाषण केलं होतं त्यात याचा उल्लेख झाला होता. ज्यावेळी कळममधली एक महिला आहे ती तयार ठेवण्यात आली होती, त्याचा अर्थ काय? तर त्याचं विश्लेषण आपण मगाशी ऐकलं की जे सुप्रिया सुळे या इथं पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांना नागरिक सांगत होते आणि तीच गोष्ट परत एकदा आपल्याला धनंजय देशमुख यांनी सांगितली. गंभीर बाब आहे की संतोष देशमुख हत्येपूर्वीच कट नाही तर हत्येनंतर सुद्धा कट बनवण्यात आला होता, जो कदाचित गावकऱ्यांनी उधळून लावला. मात्र यात दोषी कोण होतं, यातल्या दोषी लोकांवर कारवाई झाली का, त्यांची चौकशी झाली का, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. नक्कीच गोविंद, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा आता नेमका आता कोणत्या बाजूने आता हा सगळं हे प्रकरण आता वळलं जातं हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रकरणामध्ये आता पुढचा नेमका तपास आता कशा पद्धतीने होणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे देशमुख कुटुंबानं पोलिसांवरती हा गंभीर आरोप केलेला आहे. देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता आणि प्रसंगावधान दाखवत हा कट उधळून लावला आणि हत्येनंतर पोलिसांनी जी ॲम्ब्युलन्स केस ऐवजी ती कळमला नेली होती असा देखील आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे. कळममध्ये एका महिलेच्या घरी हा मृतदेह नेण्याचा पोलिसांचा कट होता असा देखील आरोप हा ग्रामस्थांनी सध्या केलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं आता कोणत्या बाजूने आता झुकलं जातं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पोलीस आता यानंतर आता पोलिसांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. आज मस्साजोगमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि संतोष देशमुखांची कन्या वैष्णवी देशमुखनं हा सगळा जो काही प्रकार आहे तो खासदार सुप्रिया सुळेंपर्यंत पोहोचवला, तो सांगितला. आणि त्यानंतर आता हे सगळं प्रकरण आता नेमकं काय वळण घेतं हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबानं पोलिसांवरती हा गंभीर आरोप केलेला आहे. देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता असं देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. आणि या हत्येनंतर पोलिसांनी जी ॲम्ब्युलन्स होती, ज्या ॲम्ब्युलन्समध्ये संतोष देशमुख होते, ती ॲम्ब्युलन्स केजऐवजी कळमकडे नेली असा देखील आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.